लक्ष द्या इकडे. न्यूक्लिक ऍसिड हा नेक्स्ट बायोमॉलिक्यूल आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण न्यूक्लिक ऍसिड विषयी इन्फॉर्मेशन समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की जे लिव्हिंग सेल असतात, या लिव्हिंग सेलमध्ये जे रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ इनहेरिटिंग कॅरेक्टर, जे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर ट्रान्समिट करायचं असते, तर ते कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठी जे केमिकल रिस्पॉन्सिबल असतो तो म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड आहे. बरोबर आहे. तो केमिकल कंपाऊंडच आहे, बायोमॉलिक्यूलच आहे. ऍक्च्युअली इट इज अ लाइफलेस मॉलिक्यूल, बट इट ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणून न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल इज रिस्पॉन्सिबल, जे न्यूक्लियस असते लिव्हिंग सेलचं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ इनहेरिट कॅरेक्टर नोन ॲज हेरिडिटी, जो हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. आता न्यूक्लियस मध्ये काय राहत असते की न्यूक्लिक ऍसिड असतो. न्यूक्लिक ऍसिड इज अ सबस्टन्स ऑफ हेरिडिटी. त्या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिक ऍसिड एक हेरिडिटी सबस्टन्स असते, केमिकल सबस्टन्स. आणि हे जे न्यूक्लिक ऍसिड असते, द न्यूक्लियस ऑफ सेल, हे जे न्यूक्लियस असते सेलचं, द क्रोमोझोम आर मेड अप ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स. त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतात जे न्यूक्लिओप्रोटीन्स न बनलेले असतात, विच कंटेन टू टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड, ज्यांच्यामध्ये दोन टाईपचे न्यूक्लिक ऍसिड असते. लक्षात आलं. जे सेलचं न्यूक्लियस असते त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम असते ते न्यूक्लिओप्रोटीन्स न बनलेलं असते, आणि विच कंटेन टू टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड. त्या न्यूक्लिओप्रोटीन्स मध्ये दोन टाईपचे न्यूक्लिक ऍसिड असतात, दॅट इज डीएनए, डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि सेकंड आरएनए, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दोघांमध्ये फक्त शुगर मध्ये 2 नंबरच्या कार्बनचा जो कॉन्फिगरेशन आहे त्यांच्यावर डिफर आहे. त्याच्यामुळं दोन टाईपचे न्यूक्लिक ऍसिड आहे, एक डीएनए आणि दुसरा आरएनए, डिऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए सर्वांना माहिती आहे की जी सिक्वेन्स असतो, बरोबर आहे, न्यूक्लिओटाइडचा, ज्याला आपण जीन म्हणतो, जो स्पेसिफिक प्रोटीन सिंथेसिस साठी न्यूक्लियस मध्ये स्टोअर्ड इन्फॉर्मेशन असते, आणि आरएनए हे प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम करत असते. इन्फॉर्मेशन फ्रॉम द सेल पासून जे रिक्वायर्ड प्रोटीन्स आपल्याला तयार करायसाठी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट असते, ते मेसेज आपला डीएनए पर्यंत ट्रान्समिट करायचं कोणाचं काम असते, आरएनएचं असते. आणि मग तो पर्टिक्युलर सिक्वेन्सचा प्रोटीन्स तयार होत असतो आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर आता हे जे टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड आहेत, हे दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड आहे. एक डीएनए, डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि दुसरा आरएनए, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. आता हे दोघेही जर आपण हायड्रोलाइज केले, म्हणजे केमिकल कंपाऊंडच आहे डीएनए किंवा आरएनए, यांना जर आपण हायड्रोलिसिस केलं तर यांच्यापासून 3 छोटे छोटे मॉलिक्युल्स तयार होतील. बरोबर आहे. दॅट इज पेंटोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड आणि नायट्रोजनस बेसेस. बघा, तर हे जे डीएनए आहे, या डीएनएचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, मी आता सांगितलंय की तुम्ही डीएनए मॉलिक्यूल जर घेतला आणि या डीएनए मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस केलं तर पेंटोज शुगर भेटते. तर पेंटोज शुगर कोणती असते, डीएनए मध्ये बीटा डी 2 डिऑक्सीरायबोज. जे डीएनए मध्ये पेंटोज शुगर असतो, लक्षात ठेवायचं आहे, तर तो पेंटोज शुगर कोणता असतो, बीटा डी 2 डिऑक्सीरायबोज, डिऑक्सीरायबोज या टाईपची शुगर असते. आता हे पेंटोज शुगर आहे, म्हणजे 5 मेंबर रिंग स्ट्रक्चर राहणार आहे याच्यातनी, फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर असते, असं हे 5 मेंबर रिंग स्ट्रक्चर. आता बीटा असल्यामुळे आपण जो पहिल्या नंबरचा कार्बन आहे त्याचा OH अबव द रिंग घेत असतो. त्यानंतर 2 नंबरचा कार्बनचा OH बिलो द रिंग, 3 नंबरच्याही कार्बनचा OH बिलो द रिंग, आणि 4 नंबरच्याही कार्बनचा H, आणि 5 नंबरला CH2OH, 5 मेंबर असल्यामुळे. पण ऍक्च्युअली काय, हे 2 डिऑक्सीरायबोज आहे, आणि त्यामुळे 2 नंबरच्या पोझिशनचा एक ऑक्सिजन कमी झालेला आहे, आणि त्या ऑक्सिजनच्या जागी काय आलेला आहे, हायड्रोजन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण याला 2 डिऑक्सीरायबोज म्हणत असतो. इथे काय येणार आहे, हायड्रोजन येणार आहे 2 पोझिशन्सला. आणि म्हणूनच ही जी पोझिशन दिसते तुम्हाला,
दॅट इज कॉल्ड ॲज 2-deoxyरायबोज ची पोझिशन्स आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तर अशा प्रकारे. आणि आरएनए मध्ये जे शुगर मॉलिक्यूल आहे, आरएनए मध्ये जे शुगर मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये या 2 पोझिशन्सला ऑक्सिजन आहे. सेम आहे पेंटोज शुगर त्यांच्यामध्येही आहे. फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर आपण पेंटोज शुगरचं काढत असतो. 1 नंबरचा कार्बन बीटा पोझिशन्सला असल्यामुळं एच बीटा डी रायबोज म्हणतो आपण. हे तो डिऑक्सीरायबोज होता, हा रायबोज, बस एवढा फरक आहे. 2 नंबरच्या पोझिशन्सला इथे OH ग्रुप येते, तिथे येत नव्हती. त्यानंतर 3 नंबरचा OH, 4 नंबरला H आणि CH2OH 5th नंबरचा. अशा प्रकारे हे शुगर मॉलिक्यूल असतात. डीएनए मध्ये 2 पोझिशन्सला जे ऑक्सिजन आहे तो कमी असतो, त्याच्यामुळे बीटा डी 2-deoxyरायबोज म्हणतो. आणि आरएनए मध्ये जो शुगर मॉलिक्यूल आहे त्यांच्या 2 नंबरच्या पोझिशन्सला OH ग्रुप असते, बस एवढा फरक असते शुगर मॉलिक्यूल मध्ये. त्यामुळे दोघांमध्ये दुसरा जो कंपोनंट आहे तो आहे फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड सर्वांना माहिती आहे की H3PO4 ला आपण काय म्हणतो, फॉस्फोरिक ऍसिड. जर आपण याला ऍक्च्युअली ड्रॉ केलं तर असं येणार आहे H3PO4, आहे की नाही? तर हा फॉस्फोरिक ऍसिड दोघांमध्ये कॉमन असते. बस नायट्रोजिनस बेसेस मध्येही थोडा फरक असतो, लक्षात ठेवायचा आहे. डीएनए मध्ये जे नायट्रोजिनस बेसेस असतात, आहे की नाही, तर नायट्रोजिनस बेसेस डीएनए मध्ये कोणते राहणार आहे? ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन हे असतात, लक्षात ठेवायचं. त्यातले ऍडेनिन आणि गॉनिन हे प्युरिन बेसेस असतात. प्युरिन बेसेस असतात, प्युरिन रिंग असते, 2 हेटेरोसायक्लिक रिंग कॉम्बिनेशन आहे. आणि सायटोसिन आणि थायमिन हे पायरिमिडिन रिंगचे असतात. पायरिमिडिन रिंग पासून बनलेले असतात. त्याच्यामुळे पायरिमिडिन हेटेरोसायक्लिक बेसेस म्हणतो आणि ऍडेनिन, गॉनिनला आपण प्युरिन हेटेरोसायक्लिक बेसेस म्हणत असतो. ठीक आहे. आणि जो आरएनए असते, या आरएनए मध्ये थोडासा फरक आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे. थायमिनच्या जागी युरॅसिल येत असते. आरएनए जो असतो त्याच्यामध्येही नायट्रोजिनस बेसेस असतात. ऍडेनिन आहे, गॉनिन आहे, सायटोसिन आहे, फक्त थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येत असते, बस एवढाच फरक आहे. समजून राहिलं मी काय सांगितलेलं आहे ते? तर अशा प्रकारे हे नायट्रोजिनस बेसेस असतात. त्याच्यामुळे कोणताही आरएनए असो का डीएनए असो, याला जर आपण हायड्रॉलिसिस केले तर 3 कॉन्स्टिट्युएंट आहे त्याच्यामुळे. आता याचा अर्थ आरएनए, डीएनए हे 3 कॉन्स्टिट्युएंट एकमेकांना जॉईंट होऊन एक मोठा न्यूक्लिओटाइड बनवते. काय बनवते? न्यूक्लिओटाइड्स. त्याच्यामुळे आपण पहिले जेव्हा यांचं हायड्रॉलिसिस केलं तर आपण केमिकल कंपोजिशन्सच पाहून राहिलो, बरोबर आहे. आपल्याला केमिकली स्टडी करायचा आहे, काय? डीएनए, आरएनए. त्याच्यामुळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, नायट्रोजिनस बेसेस लक्षात आले कोणते आहे? ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि नायट्रोजिनस बेसेस आरएनए मध्ये कोणते आहे? ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. आता आपण न्यूक्लिओसाइड कशाला म्हणत असतो? तर न्यूक्लिओसाइड म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन असते. न्यूक्लिओसाइड बेसिकली आपण कोणाच्या कॉम्बिनेशन्सला म्हणत असतो? हा जो पेंटोज शुगर आहे आणि नायट्रोजिनस बेसेस, याला आपण न्यूक्लिओसाइड म्हणतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, न्यूक्लिओसाइड म्हणजेच काय असते? शुगर प्लस काय म्हणतो? नायट्रोजिनस बेस, याला आपण काय म्हणत असतो? न्यूक्लिओसाइड म्हणत असतो. या दोघांच्या कॉम्बिनेशन्सला आपण शुगरचा मॉलिक्यूल काढू. बघा लक्षात ठेवायचं आहे, इथं पेंटोज शुगर काढली. सध्या मी डीएनए वाली 2-deoxyरायबोज वाली शुगर काढतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे वाला. इथे OH ग्रुप असतो, त्या OH ग्रुपला जर आपला बेस कोणता असेल ते महत्वाचं आहे, नायट्रोजिनस बेस. तो जर पायरिमिडिन बेस असेल तो त्यांची 1 पोझिशन्स यांच्या C1 कार्बनला अटॅच करत असतो, बरोबर आहे. जसं मी आता इथे दाखवतो तुम्हाला, हा नायट्रोजन्स 6 मेंबर रिंग असते अशी ती, आहे की नाही. आणि अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड 2 नायट्रोजन असते अशा प्रकारे. तर हे वाला जो नायट्रोजिनस बेस आहे, इथे जर आपण NH2 घेतला तर हा झाला तुमचा कोणता? सायटोसिन, बरोबर आहे. तो सायटोसिन जो पायरिमिडिन बेस आहे तो 1 पोझिशन्सला आणि इथे C1 पोझिशन ऑफ शुगर याला जॉईंट होत असते अशा प्रकारे. क्लिअर आहे? तर हे
डिऑक्सी असला तर आपण H घेऊ, बस फरक काहीच नाही अशा प्रकारे. तर दिस नायट्रोजिनस बेस अँड शुगर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड. या दोघांच्या कॉम्बिनेशन्सला आपण काय म्हणत असतो? न्यूक्लिओसाइड म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय म्हटलंय? बघा, न्यूक्लिओसाइड न्यूक्लिओटाइड मध्ये फरक आहे की नाही? म्हणून ज्यावेळेस पायरिमिडिन बेस कंबाईन होत असते तर ते पायरिमिडिन बेस त्याची 1 पोझिशन्स याच्या C1 पोझिशन सोबत कंबाईन होत असते. आणि हेच जर तुमचा प्युरिन बेस घेतला असता, काय घेतला असता? प्युरिन बेस घेतला असता, तर या शुगर मॉलिक्यूलला तो कुठं अटॅच होत होता? आता सपोज मी हे OH म्हणजे तुम्ही रायबोज घेतला असता, हे रायबोज RNA मधला, आणि हा H. तर यांची जी 9th पोझिशन्स आहे यांच्यामध्ये 6 मेंबर रिंग असते एक, आणि एक 5 मेंबर रिंग असते अशी, आहे की नाही? तर हे जी 9th पोझिशन्स आहे, या 9th पोझिशन्सला म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9th पोझिशन याची. तर यांच्या 9th पोझिशन्सला हा काय होत असतो? अटॅच होत असते. सपोज इथे NH2 घेतला असता, पण इथे NH घेतला असता आणि इथे CO घेतला असता, तर हे जे तुमचा कंपाऊंड झाला असता, हा वाला तुमचा गॉनिन आहे. काय? गॉनिन बेस. तर हे 9th पोझिशन यांची प्युरिन बेस असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्युरिन बेस असेल तो C1 च्या 9th पोझिशन्सले कंबाईन होते. C1 आणि 9 पोझिशन्स ऑफ प्युरिन, आणि इथे C1 आणि 1 पोझिशन्स ऑफ पायरिमिडिन, अशा प्रकारे कॉम्बिनेशन असते. तर दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड. याला आपण काय म्हणत असतो? न्यूक्लिओसाइड म्हणत असतो. आता हे तर झालं दोघांचंच कॉम्बिनेशन. आता तिघाचं कॉम्बिनेशन झाल्यावर त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओटाइड म्हणत असतो. तर ही जी इन्फॉर्मेशन्स आहे ते आपण आता पाहून घेऊ, जे काय आपण समजून घेतली ते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, है ना? आता बघा, न्यूक्लिओसाइड म्हणजेच बेस शुगर युनिट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड. त्याच्यामुळे बेस आणि शुगर जेव्हा जॉईंट होतील तर त्याला आपण न्यूक्लिओसाइड म्हणत असतो. तर पायरिमिडिन म्हणजे सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल हे 1 पोझिशनला अटॅच होतात, आणि प्युरिन हे 9th पोझिशनला अटॅच होत असते. अ न्यूक्लिओटाइड इज फॉर्म ॲट 1 पोझिशन्स ऑफ द पायरिमिडिन, सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल हे न्यूक्लिओसाइड मध्ये 1 पोझिशन्सला अटॅच होत असतात. आणि प्युरिन बेसेस जे असतात, ॲडेनिन आणि ग्वानिन, हे बेस इज अटॅच टू द 9th पोझिशन्स टू द C1 शुगर ऑफ बीटा लिंकेज. बीटा लिंकेज नुसार हे C1 शुगरला अटॅच होत असतात. तर हे अटॅचमेंटही लक्षात ठेवायची आहे प्रॉपर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला न्यूक्लिओसाइड झाल्यानंतर न्यूक्लिओटाइड समजून घ्यायचं आहे. न्यूक्लिओटाइड हे तिघाचं कॉम्बिनेशन्स राहणार आहे. नायट्रोजिनस बेस, शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड हे जेव्हा तिघही जण कॉम्बिनेशन्स मध्ये राहतील तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड्स. जसं तुम्हाला माहिती आहे की हे शुगर मॉलिक्यूल घेतलं आपण, बीटा 2 डिऑक्सी रायबोज आहे की नाही? कारण याच्या 2 नंबरच्या पोझिशन्सला काय झालेलं आहे? ऑक्सिजन कमी आहे. त्याच्यामुळे हा वाला बीटा 2 डिऑक्सी रायबोज आहे. बीटा 2 डिऑक्सी रायबोज आहे DNA मधला. आणि ही पोझिशन्स तुम्हाला माहिती आहे, हे 1 पोझिशन असते, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6, हे 7, हे 8 आणि हे 9 पोझिशन. 9 पोझिशन आहे याचा अर्थ हे कोणता बेस आहे? प्युरिन बेस आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इकडे जे 5th पोझिशन्स आहे शुगर मॉलिक्यूलची, त्याला आपला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. कोणता ग्रुप अटॅच असते? फॉस्फेट ग्रुप. तर दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड्स. याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिओटाइड्स. आणि म्हणून द बेस शुगर फॉस्फोरिक ऍसिड युनिट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. आता हे तिघही जण कॉम्बिनेशन झाले, त्या कॉम्बिनेशन्सला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतो. मग आपला न्यूक्लिक ऍसिड काय राहतो माहिती आहे का? न्यूक्लिक ऍसिड असे करोडो न्यूक्लिओटाइड जॉईंट होत असतात. मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड जॉईंट होतील. न्यूक्लिओटाइड जॉईंट होतील आणि दे फॉर्म द न्यूक्लिक ऍसिड. तेच काय तयार करतात? न्यूक्लिक ऍसिड तयार करतात. बरोबर आहे. आणि म्हणून न्यूक्लिक ऍसिड इज अ पॉलिन्यूक्लिओटाइड. पॉलिन्यूक्लिओटाइड असते ते. समजलं? लक्षात आलं? तर न्यूक्लिक ऍसिड इज द पॉलिन्यूक्लिओटाइड. न्यूक्लिक ऍसिड मीन्स DNA अँड RNA.
डीएनए आणि आरएनए हे पॉलिमर आहे, बरोबर आहे की नाही? पॉलिमर आहे कोणाचा? न्यूक्लिओटाइडचा. आणि म्हणून डीएनए आणि आरएनए इज कॉल्ड ॲज द पॉलिमर्स ऑफ पॉलिन्यूक्लिओटाइड्स. या न्यूक्लिओटाइडचा पॉलिमरिक केमिकल कंपाऊंड आहे. आता ते एका विशिष्ट सिक्वेन्सनं जॉईन जेव्हा होतात, हे जे न्यूक्लिओटाइड एका विशिष्ट सिक्वेन्सनं जेव्हा जॉईंट होत असतात, तर ते डीएनए मध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो? जीन म्हणत असतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन्स. है ना? जे पर्टिक्युलर सिक्वेन्सने हे जर जॉईंट झालेत, है ना, तर त्या सिक्वेन्सला आपण डीएनए मध्ये जीन म्हणत असतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द हेरिडिटी कॅरेक्टर्स, जे हेरिडिटी कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? नेक्स्ट आपण समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. दिस इज द केमिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड आरएनए. आता केमिकल स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. इथपर्यंत इन्फॉर्मेशन सर्वांच्या लक्षात आली असेल मी काय म्हटलंय ते. त्याच्यामुळे आता आपण समोरचा पोर्शन्स पहा. न्यूक्लिक ऍसिडची डेफिनेशन्स करू आता आपण इकडे. तर हे न्यूक्लिक ऍसिड काय राहणार आहे? लॉंग चेन पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड. खूप सारे न्यूक्लिओटाइड एका पॉलिइस्टर लिंकेजनं जॉईंट होतील आणि त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? न्यूक्लिक ऍसिड, म्हणजे डीएनए आणि आरएनए. न्यूक्लिक ऍसिड इज अ लॉंग चेन पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिक ऍसिड हे लॉंग चेन पॉलिमर्स आहे कोणाचा? न्यूक्लिओटाइडचा. सो दे आर कॉल्ड ॲज ए पॉलिन्यूक्लिओटाइड्स. त्याच्यामुळे न्यूक्लिक ऍसिडला आपण पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणत असतो. दे हॅव पॉलिइस्टर लिंकेज. बघा लक्षात ठेवा. शुगर फॉस्फेट अशी लिंकेज असते. म्हणजे बेसिकली जर तुम्ही ही लिंकेजचा विचार केला तर शुगर, त्याच्यानंतर फॉस्फेट आहे की नाही, त्याच्यानंतर पुन्हा शुगर, फॉस्फेट, अशी लिंकेज हे तयार होत राहते. आणि या शुगरला काय असणार आहे? बेस अशा प्रकारे. पुन्हा फॉस्फेट लिंकेज असते, पुन्हा शुगर, अशा प्रकारे हे कंटिन्युअस चालत राहते. आणि दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिन्यूक्लिओटाइड्स, आहे की नाही? तर हे जे शुगर फॉस्फेट लिंकेज आहे, दॅट फॉर्म अ स्टँड, बॅकबोन फॉर द डीएनए. हे बॅकबोन असते. अँड बेस आर अटॅच ॲट अ रेग्युलर इंटरवल in a definite sequence, and that definite sequence of the base in a DNA are called as gene. That definite sequence of nucleotides in a DNA are called as gene, which is responsible for the synthesis of particular type of proteins. जे particular protein synthesis साठी responsible असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल आपण काय बोलून राहिलो होते. त्याच्यामुळं नेक्स्ट, इट इज अ इस्टर ऑफ म्हणजे हा इस्टर राहणारच आहे, इस्टर लिंकेज राहणार आहे. फॉस्फोरिक ऍसिड अँड शुगर, विच इज अ बॅकबोन ऑफ न्यूक्लिक ऍसिड, जे आपल्या न्यूक्लिक ऍसिडचे बॅकबोन असतात. डीएनए असो का आरएनए असो. स्टेट टू टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड. देर आर टू टाइप ऑफ न्यूक्लिक ऍसिड, दॅट इज डीएनए आणि आरएनए. डीएनए मीन्स डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए मीन्स रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता लक्ष द्या, आपण यांचं काय पाहणार आहोत? एक्सप्लेन द केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आपल्याला सर्वांना माहिती आहे की न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिओटाइडनं बनलेला आहे. आणि न्यूक्लिओटाइड्स हे कशानं बनलेलं आहे? 3 बेसिक युनिट, पेंटोज शुगर, फॉस्फोरिक ऍसिड आणि नायट्रोजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, मीन्स नायट्रोजिनस बेसेस, या तिघानं बनलेला आहे. त्याच्यामुळे नॅचरली पेंटोज शुगर सर्वांना माहिती आहे की दोघांमध्ये कोणत्या टाईपची पेंटोज शुगर आहे ते. इन आरएनए बीटा डी रायबोज शुगर असते आरएनए मध्ये. 2 पोझिशन्सला हायड्रॉक्सी ग्रुप असते, त्याच्यामुळे आपण त्याला बीटा डी रायबोज म्हणतो. त्याच्यानंतर इन डीएनए बीटा डी 2 डिऑक्सी रायबोज असते, म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बनवर ऑक्सिजन कमी झालेला असते. 2 डिऑक्सी मीन्स नो OH ग्रुप ऍट C2 पोझिशन्स. या C2 पोझिशन्सवर OH ग्रुप नसतो. अँड शुगर आर फाउंड टू बी अ फ्युरॅनोज फॉर्म. 5 member ring is called as Furano's ring.
अशा फॉर्म मध्ये हे पेंटोज शुगर असते. क्लिअर आहे. त्याच्यानंतर जी फॉस्फोरिक ऍसिड आहे तो फॉस्फोरिक ऍसिड याच्यासोबत C3 अँड C5 कार्बनला फॉस्फोइस्टर लिंकेज तयार करत राहत असते 3 and 5 हायड्रॉक्सिल ग्रुप सोबत. दॅट्स वाय there are two ends in stand, 3' end and 5' end. When the end is end at 5' we can call it as 5' end, and when the lower end is end by the 3', the 3' end will lower end, and that's why it is called as 3'. and opposite to the second stand त्याच्या अपोजिट असते. क्लिअर आहे, माहिती आहे सर्वांना. फॉस्फोरिक ऍसिड इज अ म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड इन न्यूक्लिक ऍसिड काय करते, जॉईंट द टू न्यूक्लिओसाइड्स, दोन न्यूक्लिओसाइड्सला जॉईंट करत असते थ्रू द फॉस्फोइस्टर लिंकेज. याला आपण फॉस्फोइस्टर लिंकेज म्हणत असतो. जी लिंकेज तुम्हाला दिसते तर ही फॉस्फोइस्टर लिंकेज आहे. हा ऑक्सिजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, कार्बन आहे की नाही. तर दॅट लिंकेज इज कॉल्ड ॲज फॉस्फोइस्टर लिंकेज, याला आपण म्हणत असतो, आहे की नाही. अशा प्रकारे तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा फॉस्फेट ग्रुप एक 5' एंडला जॉईंट होतो आणि एक 3' हायड्रॉक्सी ग्रुपला जॉईंट होत राहतो. आणि त्याच्यामुळं इन DNA and RNA there form a 2 end, 5' end and 3' end. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे आपला तो आहे नायट्रोजिनस बेसेस. बघा, तर आता नायट्रोजिनस बेसेस आपल्याला माहिती असले पाहिजे. दोन प्रकारचे नायट्रोजिनस बेसेस असतात. एक पायरिमिडीन. बेसिक स्केलेटन काय आहे पायरिमिडीनचं हे माहिती करून घ्यायचं आहे तुम्हाला. Pyrimidine is the 6-member cyclic ring containing 2 nitrogens. एक नायट्रोजन्स आणि दुसरा अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड एरोमॅटिक रिंग सारखी आहे. दिस इज कॉल्ड ॲज पायरिमिडीन न्यूक्लियस. आता या पायरिमिडीनच्या बघा लक्षात ठेवायचं आहे 1 2 3 4 5 6 पोझिशन्सला जर आता ग्रुप आले तर इथे जर 2 पोझिशन्सला कोणता ग्रुप आला, कार्बोनिल ग्रुप आला, आणि 4 पोझिशन्सला NH2 ग्रुप आला तर तो सायटोसिन तयार होतो. त्याच्यानंतर 4 पोझिशन्सला कार्बोनिल ग्रुप आला NH2 ग्रुपच्या ऐवजी, आणि 5 पोझिशन्सला काय आला, तुमचा CH3 ग्रुप आला, तर त्याला आपण थायमिन म्हणत असतो. बरोबर आहे. आणि युरॅसिल मध्ये हे जो 5th पोझिशनचा CH3 तो नसतो, फक्त 2 कार्बोनिल ग्रुप असतात 2 आणि 4 पोझिशन्सला. सारा खेळ 2 आणि 4 पोझिशन्सलाच होणार आहे यांच्या फंक्शनल ग्रुपचा, आणि त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तसंच प्युरिन हे 2 हेट्रोसायक्लिक रिंगचं स्ट्रक्चर असते. एक 5 मेंबर रिंग स्ट्रक्चर असते आणि एक 6 मेंबर रिंग स्ट्रक्चर असते. एक 6 मेंबर नायट्रोजन अल्टरनेट असतात, आहे की नाही. अशा प्रकारे 1 2 3 बेन्झिन सारखंच, आणि एक 5 मेंबर रिंग असते अशी, आहे की नाही. या 5 मेंबर रिंग मध्ये ही नायट्रोजन अल्टरनेट असतात, डबल बॉन्ड, आणि इथे H. दिस इज द 9th पोझिशन्स थ्रू विच इट इज जॉईंट टू द बीटा लिंकेज विथ द शुगर, and this is the 1 positions through which it is joined with the beta linkage with the sugar molecule, है की नाही. अशा प्रकारे आता यांच्यामध्ये ही जी 6th पोझिशन आहे, या पोझिशन्स वर जर फंक्शनल ग्रुप NO डबल बॉन्ड O आला आणि NH2 ग्रुप आला तर बस एवढाच फरक आहे. तर दे आर ॲडेनिन आणि गॉनिन. तर दीज आर द स्ट्रक्चर ऑफ हेट्रोसायक्लिक बेसेस. आता हे जे बेस आहे हे बेस एका पर्टिक्युलर सिक्वेन्सनं काय होतील, त्या DNA स्टँड मध्ये अरेंज होतील, आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी बेस हा त्याच्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग करणार आहे, आणि त्याच्यामुळे दुसरा स्टँड त्याचा विरुद्ध स्टँड असतो, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्टँड असतो. बरोबर आहे. अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यामुळे नायट्रोजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जे असतात है ना, heterocyclic bases in DNA are adenine and guanine containing purine ring, cytosine and thymine containing purine
पायरिमिडिन रिंग असते. त्याच्यानंतर हेट्रोसायक्लिक बेसेस इन RNA तुम्हाला माहिती आहे एडिनिन, गॉनिन आणि प्युरिन कॉमन असतात. तर एक युरॅसिल येते याच्यात, सायटोसिन सॉरी, युरॅसिल एक जास्तच आहे, तो हा एक फरक आहे याच्यामध्ये. तर दिस इज द नायट्रोजिनस बेसेस, याला आपण काय म्हणतो, नायट्रोजिनस बेसेस. आता हे नायट्रोजिनस बेसेस झाल्यानंतर नेक्स्ट आपण स्ट्रक्चर, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ DNA. आता सर्वांना माहिती आहे की हे 3 युनिट एकमेकांना जॉईंट होतील 3 and 5' एंडला थ्रू द फॉस्फोइस्टर लिंकेज. बघा, the proportion of heterocyclic bases and the sequence in which follows such each other along the polynucleotide chain differ in one kind of nucleic acid to another nucleic acid. This is called as primary structure. बघा लक्षात ठेवा, तर हे जे प्रपोर्शन आहे हेटेरोसायक्लिक बेसेसचं आणि त्यांचा सिक्वेन्स इन विच फॉलोज फॉर इच अलॉंग द पॉलिन्यूक्लियोटाइड चेन डिफर असतील, तर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिक ऍसिड, वन काइंड ऑफ न्यूक्लिक ऍसिड, आणि इट इज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. जसं हे फॉस्फेट ग्रुप आहे 5th एंडला आहे, इथे 3' एंडला पुन्हा फॉस्फेट ग्रुप लागतो आणि हे 5' ला पुन्हा लागते 3 आणि 5 साठी, आणि शेवटी 3' आहे की नाही, एक तुमचा 5' एंड तयार होईल आणि इकडे 3' एंड तयार होईल. असंच हे जेव्हा बेस आपण चेंज होईल तर तो कोणता तयार होईल, RNA तयार होईल. Whatever be the structure becomes same, only the sequence of base is changed. If the base is uracil, then you can say that it is RNA. If base is instead of uracil, the thymine is there, then you can say that it is the structure of DNA. है की नाही. अशा प्रकारे हे तुम्ही इकडे जर डायग्राम मध्ये पाहिलं तर फॉस्फेट शुगर असं हे बॅकबोन असते, and the base is attached to the sugar molecule in a definite manner. है ना. On the basis of this we can decide it is DNA or RNA. ठीक आहे. आणि the sequence of base decide the functions in DNA and RNA. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर याचं सेकंडरी स्ट्रक्चर सांगण्यात आलेलं आहे. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला DNA RNAच्या सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे डबल हेलिक्स स्ट्रक्चर ज्याला म्हणत असतो आपण, आहे की नाही. तर या डबल हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये DNA आणि RNAच्या when two nucleic acid chain are wound about each other and held together by hydrogen bonding between them in the base pair, त्यांच्या बेस पेअर मध्ये जर ते हायड्रोजन बॉन्डिंगने हेल्ड होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA. जेव्हा दोन न्यूक्लिक ऍसिडच्या चेन वाइंड होतात अबाउट इच अदर अँड दे आर हेल्ड बाय हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द बेस पेअर आर कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA. ऍडिनिन फॉर्म द हायड्रोजन बॉन्डिंग विथ थायमिन. ऍडिनिन नेहमी थायमिन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग करेल. सायटोसिन ऑलवेज फॉर्म the hydrogen bonding with guanine. This double helix structure of DNA is called as secondary structure of DNA. In 1953, Watson and Crick reported the structure of DNA. In 1953, Watson and Crick reported the structure of DNA as a double helix structure. 1953 मध्ये वॉटसन आणि क्रिक हे जे यांनी DNA चं डबल हेलिक्स स्ट्रक्चर मांडलेलं आहे. Two polynucleotide chains winds about each by the NH stable hydrogen bonding, जे बेस हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असते. नंतर 1980 मध्ये सॅंगर वर्क ऑन द न्यूक्लिक ऍसिड अँड फाउंड द लूप ऑफ DNA मॉलिक्यूल टू फॉर्म द जायंट रिंग कंटेनिंग 5386 न्यूक्लिओटाइड्स. जे लूप्स असतात त्यांच्यामध्ये 5386 न्यूक्लिओटाइड्स असते एका लूप्स मध्ये, असं सॅंगर नावाच्या सायंटिस्टनं रिपोर्टेड केलं. दिस इज द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA. ठीक आहे. अशा प्रकारे हे कम्प्लीट सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ DNA झालं. तुम्हाला डिफरन्सही विचारू शकते DNA आणि RNAचा, बरोबर आहे. तर तो डिफरन्स म्हणजे तुम्ही सरळ सरळ 4 पॉइंट डिफरन्स करू शकता. तर इथे हे तुमचा नेक्स्ट बायोमॉलिक्यूल जो आहे तो न्यूक्लिक ऍसिड कंप्लीट झाला. फक्त